कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये सगळीकडे सर्वच तालुका स्तरावरून थ्रोट स्वॅब घेण्याचे कार्य हे अविरतपणे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय व जिल्हा परिषद अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने सुरू आहे। याच अनुषंगाने रविवार दिनांक 28 जून रोजी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाची रुग्णवाहिका क्रमांक MH27 BX 1260 ही रुग्णवाहिका रविवार दिनांक 28 जून रोजी मेळघाटाची राजधानी धारणी येथे थ्रोट स्वॅब घेण्याकरिता गेली होती। यामध्ये वैद्यकीय चमू सुद्धा होती। त्यानंतर सुमारे 4 वाजताच्या सुमारास ही रुग्णवाहिका धारणी येथून निघाल्याचे माहिती पडले होते। मात्र सोमवार दिनांक 29 रोजी ही रुग्णवाहिका घटांगजवळ अपघातग्रस्त झाल्याचे माहिती पडलेले आहे। त्यामुळे रविवारी निघालेली ही रुग्णवाहिका नेमकी सोमवारी कशी माहिती पडली याबाबत शंका कुशंका घेण्यात येत आहे। जनतेचा सूर असा होता की एकंदरीत या रुग्णवाहिकेचा चालक आणि वैद्यकीय चमू ही मद्यपान करून अमरावतीकडे रवाना झालेली होती आणि घटांगजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ही रुग्णवाहिका अपघातग्रस्त झाली। मात्र यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा उपस्थित होतो की ज्या 21 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब ही रुग्णवाहिका घेऊन निघाली होती त्या 21 व्यक्तींच्या थ्रोट स्वॅबचे नेमके पुढे काय झाले यासाठी विदर्भ न्यूजने अनेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। यामध्ये डॉक्टर साबळे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी डॉक्टर रनमले जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी बोलण्याचे सांगितले। जिल्हा आरोग्य अधिकारी रनमले यांनी तो मी नव्हेच ही भूमिका घेतली। त्याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे व अंजनगाव येथे असल्याचे रनमले यांनी सांगितले। आरोग्य प्रशासनामध्ये या घटनेने चांगलीच खळबळ उडालेली आहे। या 21 लोकांच्या थ्रोट स्वॅबचे नेमके काय झाले हे अद्यापही कळायला मार्ग उरलेला नाही। 30 जूनचे रात्रीपर्यंत हे थ्रोट स्वॅब अमरावतीला पोहोचले की नाही याबाबत सुद्धा साशंकता निर्माण झालेली आहे। नेमकी ही वैद्यकीय चमू खरंच मद्यपान करून होती का आणि होती तर त्याबाबत रविवारीच याबाबत माहिती का मिळाली नाही, नेमकी माहिती दडवून ठेवण्यामध्ये आरोग्य विभागाने का कुचराई केली हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत। याबाबत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी सुद्धा विदर्भ न्यूजने संपर्क केलेला आहे। विदर्भ न्यूज करिता परतवाडा येथून पंकज साबू तर धारणी येथून तस्मीन शेख यांचा हा वृत्तांत।